त्यामुळं आम्हाला एक 10-12 जागा द्याव्यात. त्याच्यामध्ये विदर्भामधली आपली चंद्रपूरची जागा आहे. चंद्रपूरच्या जागेवर अपक्ष कॅन्डिडेट निवडून आला होता. त्यामुळे जिथं बीजेपीचा सिटिंग नाही किंवा राष्ट्रवादीचा अजितदादांचा आणि शिवसेनेचा सिटिंग नाही, अशा काही जागा आम्हाला देण्याचा विचार करावा. आणि चंद्रपूरची जागा जी आहे ही रिपब्लिकन पक्षाला सोडायला काही हरकत नाही आहे. तशी मागणी आम्ही 18 20 जागांची मागणी आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये चंद्रपूरचाही उल्लेख आहे. पण सरकारची टेक्निकल अडचण ही आहे की जाती व्यवस्था आपण जर कायद्याने संपवलेली आहे, तर जातीच्या आधारावर कसं सेन्सस करायचं, असं एक सरकारच्या समोर अडचण आहे. ती पूर्वीच्या सरकारसमोर होती. राहुल गांधी जी आता म्हणतात की ते जातीच्या आधारावर ओबीसीचं सेन्सस करा, त्यांचं सरकार असताना त्यांनी केलं नाही. पण आता मात्र ते म्हणतात की तुम्ही इकडे ते केलं पाहिजे. तर ती सरकारची टेक्निकल अडचण आहे आणि सेन्सरला उशीर झालेला आहे. कोविडमुळं थोडं सेन्सरचं काम थांबलं. तो 11ला झालेला सेन्सस जो आहे तोच चाललेला आहे पुढं. आता 21ला होणं अत्यंत आवश्यक होतं. तर जनगणना लवकर करावी अशी आमची सूचना आहे. त्या सरकारला, त्या सरकारमध्ये मी आहे. आणि जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळं जातीवाद वाढेल या मताशी मी सहमत नाही. जातीवाद बराच कमी झालेला आहे, पण जो आहे तो आहे. तो काय आता गावामध्ये जी शाळेत जाणारी मुलं आहेत, आता आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेला गावामध्ये ही मराठा गल्ली आहे, ही माळी गल्ली आहे, ही कुणबी गल्ली आहे, ही महाल गल्ली आहे, ही मातंग, म्हणजे असं सगळी माहिती त्या मुलांना असते. 5-6 वर्षाची, 7-8 वर्षाची मुलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जनगणना केल्यामुळे एकदम जातीयवाद वाढेल असा विषय नाही. या मुद्द्यावर तुम्ही राहुल गांधींशी सहमत आहे? नाही, माझ्याशी राहुल गांधी सहमत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.